पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। रामकृष्ण हरी। चातुर्मासाच्या या पर्व काळामध्ये आपण संत वाङ्मयाचं काही चिंतन करीत आहोत आणि या चातुर्मासातच एक विशेष पर्वणी असा हा अधिक आश्विन मास आला आहे, ज्याला पुरुषोत्तम मास असं म्हणतात। आपण त्याचं चिंतनही करून आलेलो आहोत। स्वयं नारायणाने या मासाचा अंगीकार केल्यामुळे त्याला विशेष महत्त्व आलं, त्याला पुण्यत्व प्राप्त झालं आणि या मासामध्ये जी जी धार्मिक कृत्य आपण करू ती शतपटीनं फलदायी होतात, असा या मासाला आशीर्वाद असल्याच्या योगानं या महिन्यामध्ये अनेक लोक वेगवेगळी व्रतवैकल्य करतात, वेगवेगळ्या उपासना करतात। असा हा पवित्र कालखंड चालू आहे आणि या कालखंडातच आपण जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या एका अभंगाचं चिंतन करीत आहोत। ज्यावेळेस भगवंत आपला अंगीकार करतात व एखाद्या गोष्टीचा अंगीकार करतात तेव्हा ती निंद्य असेल तरी ती वंद्य होते, ती पूजनीय होते। तो अभंग आपल्यासमोर आहे। अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्य तेही तेणे वंद्य केले। अजामिळ भिल्ली तारिली कुंटिणी, प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली। ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिक किंकर वंद्य केला। तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावेते। असा हा अत्यंत प्रसिद्ध आणि प्रासादिक असा अभंग आहे। यामध्ये तुकाराम महाराजांनी जो विचार सांगितलेला आहे की भगवंत ज्याचा अंगीकार करतात तो निंद्य असेल तरी तो वंद्य होतो आणि म्हणून तुकोबरायांनी या ठिकाणी 4 उदाहरणं दिलेली आहेत। या 4 उदाहरणांपैकी पापराशी असणाऱ्या अजामिळाचं आपण आख्यान ऐकून आलो। त्याचबरोबर प्रभू रामचंद्रांच्या परमभक्त आणि भक्ती संप्रदायाच्या आचार्य असणाऱ्या शबरी मातेचा सुद्धा आपण मागील भागामध्ये विस्तृतरित्या विचार केला। खरं तर ही भक्तांची चरित्र ही मनाला आल्हाद देतात। ज्ञानेश्वर महाराज तर वर्णन करतात, जेथ वाचा विश्वे ते साधू कथा। साधू संतांच्या कथा ऐकल्या गायल्या तर त्या मनाला आनंद देतात, आपल्या वाणीला सुद्धा विसावा प्राप्त होतो। आता आपण पुढे जाणार आहोत ते याच चरणामध्ये अतिशय सुंदर असं एक आख्यान आलेलं आहे। ज्या पद्धतीनं अजामिळाचा उद्धार झाला, शबरी मातेनं तर संपूर्ण विश्वाला एक रामभक्तीचा आदर्श घालून दिला की सर्वसामान्य कुळात जन्माला आलेली शबरी परमवंदनीय अशी झाली, भक्ती संप्रदायाचे आचार्य झाले। आज सुद्धा शबरी मातेची आठवण काढता क्षणी डोळ्यातून आसवं कधी गालावर ओघळतात हे कळत नाही, इतकं ते चरित्र रम्य आहे। तुकोबराय वर्णन करतात, अजामिळ भिल्ली तारिली कुंटिणी। तिसरं चरित्र जे आलंय ते एका गणिकेचं आलेलं आहे। पुराणामध्ये अशी एक कथा आहे की एक गणिका होती आणि ही गणिका तिचा व्यवसाय करीत असे। गावातले आंबट शौकीन तिच्या माडीवर येत असत, नाचगाणं चालत असे आणि अशा एका कुळात ती जन्माला आलेली गणिका, तिने एक पोपट पाळला होता आणि तो पोपट त्या पिंजऱ्यामध्ये ठेवला असताना त्या पोपटाची ती सेवा करायची आणि त्या पोपटाचं नाव तिने राघोबा ठेवलं होतं, असं हे आख्यान आहे। आणि त्या पोपटाशी ती बोलायची, राघोबा तुला भूक लागली का, राघोबा तुला पाणी हवंय का, राघोबा तुला झोप आली का। अशा पद्धतीने ती संवाद साधायची। नकळत राघोबा 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 असं ती चिंतन करीत होती, पण त्या निमित्तानं
अनायासे रघुनाथाचं अर्थात प्रभू रामचंद्राचं अर्थात राघवाचं चिंतन झालं. म्हणजे तिने एका पक्षाकडे बघून नाम उच्चारलं व त्याला राघोबा म्हणून हाक मारली, तर त्याचा परिणाम असा झाला की ते नामस्मरण या सदरामध्ये जमा झालं. माझ्या प्रिय श्रोत्यानं, पुढे अशी घटना घडली की त्या गणिकेचा अंतकाळ आला आणि अंतकाळी ती त्या राघूचंच चिंतन करीत बसली. आणि ते चिंतन करीत असताना राघोबा 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 असं चिंतन करीतच तिला मृत्यू आला. श्रीमद भगवद्गीतेच्या वचनानुसार अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम, वा अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी जी मती असते त्या मतीप्रमाणे गती प्राप्त होते. आणि म्हणून तुकाराम महाराज सुद्धा असं वर्णन करतात. आपण एक संदर्भ देऊन पण आलोय. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आपलं जीवन कृतार्थ जर व्हायचं असेल तर अंतकाळी भगवंताचं नाम आलं पाहिजे. ही गणिका अत्यंत निम्न श्रेणीतलं काम करत होती व ती गलिच्छ काम करत होती. तिच्या वाट्याला ते प्रारब्धवशात आलं होतं. लोकरंजन करीत होती. पण तिने त्या पोपटाचं स्मरण जरी केलं तर परिणाम तर असं झालं की अंतकाली तिने राघोबा म्हणून नाव घेतलं आणि राघवाचा उल्लेख झाला, अर्थात प्रभू रामचंद्रांचं नाम तिच्या मुखात आलं, म्हणून तिला सद्गती प्राप्त झाली आणि ती वैकुंठ लोकाला गेली. हे चरित्र काय सांगतंय तर या चरित्रामध्ये स्वच्छ आपल्याला पाहायला मिळेल की जरी कदाचित कुलहीन असणारी ती गणिका, हीनकुला जन्माला आलेली, हलक्या कुळात जन्माला आलेली, निंद्य असणारी ती गणिका, तिच्या वाट्याला काम पण चांगलं आलं नव्हतं. पण ते काम करता करता तिनं पोपटाच्या माध्यमातून का होईना पण भगवत चिंतन केलं वा ते भगवत चिंतन ठरलं. आणि म्हणून त्या नामाच्या बळावर गणिका उद्धरून गेली. याचा अर्थ असा आहे की आपल्या वाट्याला कोणतंही कर्म आलं असेल तरी ते कर्म करत करत जर भगवत चिंतन केलं तर एखादी निंद्य व्यक्ती असेल ती सुद्धा वंद्य होते. पहिल्या चरणामध्ये जसं वर्णन केलंय, अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्य तेही तेणे वंद्य केले, ती वंद्य झाली. अशा पद्धतीचा हा दृष्टांत तिसऱ्या क्रमांकाचा आलाय. आणि त्यानंतर वर्णन जे केलंय तिसऱ्या चरणामध्ये ते तुकोबारांनी फार सुंदर केलंय. ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिक किंकर वंद्य केला. रामायणासारखं महाकाव्य रचणाऱ्या महर्षी वाल्मिकांचा या ठिकाणी तुकाराम महाराजांनी गौरवपूर्ण उल्लेख केलेला आहे. त्यांचं चरित्र ऐकण्यासारखं आहे. वाल्या कोळी हे सुद्धा एक महान व्यक्तिमत्व, वाल्याचा वाल्मिकी झाला असं जे आपण म्हणतो. वाटमारी करणारा हा वाल्या कोळी संत वाङ्मयात वर्णन आढळतं. वाटपाडा कोळीको नामस्मरे तो वाल्मिको असं वर्णन केलेलं आहे. वाल्या कोळी वाटमारी करत असे. एका जंगलामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला लुटत असे. त्याच्याकडे काही असेल ते लुबाडत असे. असं सांगितलं जातं की तो आलेल्या वाटसरूला मारत असे. पण इथे जे तुकाराम महाराजांनी वर्णन केलंय, ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिक किंकर वंद्य केला. मी स्वतः जे ऐकलंय थोरा मोठ्यांकडून ते असं ऐकलंय की वाल्या कोळी आपली कुऱ्हाड घेऊन तो रस्त्याला उभाच असे. येता जाता येणाऱ्या वाटसरूंकडनं, त्या काळात सगळे पायी प्रवास असे, जंगलातून एखादा वाटसरू चालला की त्याला लुटायचा आणि त्याच्याकडून जे द्रव्य प्राप्त होईल त्याच्यावर त्याची उपजीविका चालायची. मी असं ऐकलंय, मी आत्ताच म्हणालो त्या पद्धतीनं की पूर्वी जे त्या रस्त्यानं जाणारे वाटसरू
असं सांगितलं जातं की माणूस मारला की तो एक खडा त्या रांजणात टाकत असे, आणि असे 7 रांजण त्याचे भरले होते, इतकं पाप केलं होतं. पण रामायणातले अनेक भाव लोकांनी काढलेले आहेत आणि चांगले चांगले भाव काढलेले आहेत. ते दगड म्हणजे तसे सामान्य दगड नव्हते. मी एका हरदासी कीर्तनात ही कथा ऐकली की त्या काळामध्ये जे प्रवासी लोक असत, धार्मिक लोक असत, ते आपले देव बरोबर घेऊन जात असत. प्रवासाला, तीर्थयात्रेला चालले की त्यांचे देव त्यांच्याबरोबर असत. त्यामध्ये प्रत्येक वैष्णवाकडे, विद्वज्जनांकडे शाळीग्राम असायचा. शाळीग्राम विष्णुमूर्ती असं जे म्हटलं आहे की शाळीग्राम ही विष्णूची मूर्ती आहे, साक्षात विष्णू आहे शाळीग्राम म्हणजे. आजही आपल्या देवघरामध्ये शाळीग्राम पाहायला मिळतात. ते भगवान महाविष्णूचं प्रतीक आहे. तेव्हा हे यात्रेकरू जे चालायचे, ते यात्रेकरूंच्या बरोबर त्यांचं द्रव्य तर असायचं, पण एका संपुटामध्ये ते देव असायचे. आता त्याच्या शाळीग्राम असायचा. मग वाल्या कोळी त्यांना लुटत असे. मग तो लुटत असताना त्यामध्ये तो देवाचा डबा काढला की ते लोक देत नसत. द्रव्य, सोनं, नाणं, पैसा, अडका ते लोक वाल्याला देत असत, स्वखुशीनं देत असत व जीवाच्या भीतीनं देत असत. पण ते देवाचा डबा देत नसत, कारण त्याच्यामध्ये देव आहेत ही भावना त्या भाविकांची, त्या यात्रेकरूंची असायची. वाला कोळ्याला असं वाटलं की तो काळा दगड हे कोणीतरी रत्न आहे. अर्थात त्याचा तो समजही योग्य होता की ते एक महान रत्न आहे. तो शाळीग्राम तो वाल्या कोळी जपून ठेवायचा. म्हणजे हे काहीतरी रत्न आहे, हे सांभाळलं पाहिजे, असे त्यांनी ब्राह्मण देवता म्हणा किंवा संत महंत म्हणा किंवा जाणारे साधू संत म्हणा, यांच्याकडे मिळालेले शाळीग्राम त्या रांजणामध्ये टाकून टाकून असे 7 रांजण भरले होते. याचा अर्थ असा आहे की ज्यांच्याकडे शाळीग्राम होते, असे ब्राह्मण, असे संत, असे साधू, असे महंत, असे अनेक अनेक साधू संत त्यांनी मारले. म्हणजे याचा अर्थ असा की हरिभक्तांना त्यांनी मारून हे शाळीग्राम त्यांचे त्या रांजणात टाकले होते. सर्वसामान्य तर किती मारले याची गणतीच नाही, इतकं पाप वाल्या कोळ्यांनी केलं होतं. पण माझ्या प्रिय श्रोत्यानो, एखाद्या माणसाचा भाग्योदय कसा होतो की एके दिवशी त्या रस्त्याने देवर्षी नारद आले. देवर्षी नारद भगवंत नामाचं चिंतन करीत आले. कदाचित भगवंताचीच ती लीला असेल, कदाचित वाल्या कोळ्याच्या हातून रामायणासारखा पवित्र ग्रंथ निर्माण होण्याचे ते संकेत असावेत. नारदानं त्याने अडवलं आणि नारदानं विचारलं, तुझ्याकडे जे असेल ते देऊन टाक, नाही तर तुला मारून टाकीन. देवर्षी नारद हसून म्हणाले, माझ्याकडे काय असणार? माझ्या फक्त हा विणा आहे आणि ही चिपळी आहे आणि माझ्या पायात खडावा आहेत, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, हातामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहेत, याच्यापेक्षा माझ्याकडे काहीही नाही. भगवत चिंतन करणारा मी रस्त्यानं भगवत चिंतन करत चाललेलो आहे, माझा रस्ता अडवू नकोस. पण वाल्या कोळ्यांनी देवर्षी नारदांना सोडलं नाही. आपल्या सर्वांना ही कथा माहीत आहे, सर्वश्रुत आहे, क्रमप्राप्त म्हणून मी आपल्यासमोर ही मांडतो आहे, आपल्याला कळावं या हेतूनं मांडतो आहे. शेवटी देवर्षी नारदांनी दया येऊन त्याला विचारलं, अरे वाल्या, हे कशा करता पाप करतोयस तू? सर्वसामान्य माणसासारखं त्याने उत्तर दिलं, माझ्या कुटुंबाकरता हे पाप करतोय, त्यांची उपजीविका चालावी म्हणून पाप करतोय, आणि हे विचारायचं तुला काही कारण नाही, द्रव्य असेल ते देऊन टाक. देवर्षी नारद म्हणाले, वाल्या शहाणा हो, हे जे पाप करतो हे पाप तुझे घरातले लोक त्याच्यात भाग घेतील का? वाल्याने छातीला हात लावून सांगितलं, तर ती निश्चितच माझं पाप घेतील. देवर्षी नारद म्हणाले, तू जाऊन घरी विचारून ये. तू घरी गेल्यानंतर त्यांची सल्ला करून ते पाप घेणार आहेत का हे विचारून ये. वाल्या कोळी हसून म्हणाला, फार चतुर दिसताय, म्हणजे मला घरी पाठवणार आणि तुम्ही इथून पळ काढणार, तुमची सुटका होणार. मी असा जाणार नाही, तुमचं द्रव्य असेल ते द्या.
देवर्षी नारद म्हणाल्या, हे उत्तरीय पहा, मला कुठेही खिसा नाही आहे, माझ्याकडे काही द्रव्य नाही, आणि मी पळून जाईन अशी जर भीती वाटत असेल तर तू मला या झाडाला बांधून ठेव आणि विचारून ये, तुझे डोळे एकदा उघडू देत. खरं तर तुकोबारायचं वचनच तिथं सांगावंसं वाटतं. आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे, तरी मातेच्या खोळे दगड आला पोटासी, वाल्या डोळे उघड, अजूनही झोपून राहू नकोस. वाल्या कोळ्याला तसं वाटलं की आपण विचारलं पाहिजे, हा साधू बोलतो ते कदाचित खरं असेलही. म्हणून देवर्षी नारदाला तिथं त्यांनी बांधून ठेवलं आणि वाल्या कोळी घरी गेला. वाल्या घरी गेल्यानंतर बायका मुलांना त्यांनी विचारलं, बायकोला विचारलं, अगं मी हे करतोय सगळं, या पापात तू वाटेकरी आहेस का? तेव्हा बायको म्हणाली, वेडे की काय तुम्ही कुठून द्रव्य आणता हे आम्हाला माहिती नाही. या कुटुंबाचं पालनपोषण करणं तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही चोरी करता, लांडीलाबाडी करता, कुठून द्रव्य आणता मला माहिती नाही. आम्ही आणल्यानंतर आमची उपजीविका चालवतो आहोत. मी तुमच्या पापामध्ये सहभागी होणार नाही. मंडळी, गोष्ट अशी आहे की पतीनं एखादं पुण्याचं काम केलं तर पत्नीचा अर्धा हिस्सा असतो, पण पाप केलं तर पत्नी त्याच्यामध्ये सहभागी नाही. पत्नी म्हणाली, मी काही त्याच्यात भाग घेणार नाही. मुलाला विचारलं, तुला माझ्या पापात भाग घेता येईल का, वा तू भाग घेशील का, माझा अर्ध पाप वाटून घेशील का? मुलगा म्हणाला, मी सुद्धा याच्यामध्ये भागीदार होणार नाही, मला त्याच्यामध्ये भाग घेता येणार नाही, तुमचं पाप तुम्हीच भोगा. कन्येला विचारलं, कन्या म्हणाली, बाबा तुम्ही पाप करता, हे पाप तुमच्याच माथी असू देत, मी या पापामध्ये सहभागी होणार नाही. आता मात्र हे सगळे कुटुंबाचे उद्गार ऐकून वाल्या कोळी जागीच थिजून गेला. पायाखालची वाळू सरकली आणि मग त्याच्या लक्षात आलं, जो साधू आपण झाडाला बांधून ठेवलाय तो खरं बोलतोय. आपण आजवर असंख्य लोकांची हत्या केली आणि यांचं उदरभरण केलं, यातला एकही आपल्याबरोबर नाही. किती साधू संतांनी सुंदर लिहिलंय, बैसता संताचे संगती, कळो आले कमळापती, आपुली कोणीच नवती, निश्चय चित्ती दृढ झाला. किती सुंदर वर्णन केलंय. बैसता संताचे संगती, कळो आले कमळापती, आपुले कोणीच नवती, निश्चय चित्ती दृढ झाला. वाल्याच्या लक्षात आलं की हे सगळे लोक फक्त आपल्या द्रव्याचे धणी आहेत, आपल्या पापाचे नाहीत. धावतच आला आणि देवर्षी नारदांच्या चरणावर त्याने लोटांगण घातलं आणि आपल्या अश्रूंनी देवर्षी नारदांचे पाय धुतले. वाल्याने देवर्षी नारदांची क्षमा मागितली. ओक्साबोक्षी रडू लागला. देवर्षी नारदांना त्याने सोडवलं. देवर्षी नारदांनी त्याला उचलून घेतलं आणि त्याला उपदेश केला, वाल्या तुझा उद्धार होईल. अरे तू खूप पाप केलं असलं तरीसुद्धा या जगतामध्ये असं पाप नाही की जे भगवन नामाने जाणार नाही. म्हणून त्याला नामाचा उपदेश केला. आजवर तू घरच्यांसाठी राबलाच, आता स्वतःसाठी तू स्वात्मसाधना कर. वाल्याला ते पटलं आणि त्याला म्हणाले, तू रामनामाचा जप कर. अनेक लोक असे भाव सांगतात की त्याला राम म्हणता येत नव्हतं, तो राम म्हणू शकत नव्हता. रकारापुढे एक मकार मांडी असं जे संत मायबापांनी म्हटलंय, पण त्याला राम हा उच्चार येत नव्हता, कारण त्याने आतापर्यंत मरा 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 असे शब्द ऐकले होते. पण खूप चांगलं चिंतन केलेलं आहे. उफरट्या नामासाठी वाल्मिकी तरला उठाउठी. त्याने उलटं नाम घेतलं, म्हणजे राम असा शब्द आहे तो मरा मरा असं बोलू लागला, असा एक कथाभाग सांगितला जातो. पण त्यातलं चिंतन असं आहे की वाल्या कोळ्यांनी जे चिंतन केलं ते वेगळ्या पद्धतीने केलं. ते आपल्याला सांगतो मी. रामनामाचा जप तू कर, तुझं कल्याण होईल, याच नामानं तुझा उद्धार होईल, असा उपदेश करून देवर्षी नारद निघून गेले. तिथं त्यांनी अनुष्ठान बांधलं आणि राम 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 असा जप वाल्या करत बसला. मंडळी, त्याचा अर्थ असा आहे की उलटं नाम घेतलं म्हणजे कसं घेतलं, तर आपल्याकडे 4 वाणी आहेत शरीरांतर्गत, परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी.
वैखरी ही मुखामध्ये आहे, मध्यमा कंठामध्ये आहे, पश्यंती हृदयापाशी आहे आणि परावाणी नाभीजवळ आहे. आपण नाम घेतो ते वैखरीनं घेतो, पण त्यांनी उलटं नाम घेतलं. याचा अर्थ अनेक साधू संतांनी असा सांगितला आहे की आपलं नाम हे वैखरीतून असतं. आपण तोंडानं नाम घेतो, परंतु वाल्या कोळ्याने परावाणीतून भगवन नामाचा जप केला, म्हणजे उलटं नाम घेतलं, याचं परावाणीतून घेतलं. त्याचा परिणाम असा झाला की हळूहळू त्याच्या अंगावर वारूळ वाढू लागलं आणि ते वारूळ वाढता वाढता त्यामध्ये फक्त रामनामाचा ध्वनी येत असे. पुनश्च त्या रस्त्याने देवर्षी नारद आले आणि याच ठिकाणी वाल्याची भेट झाली होती. तिथं वारूळ पाहिलं, त्याला बाहेर काढलं आणि मंडळी, वाला जो होता तो वाल्मिकी झाला. याच वाला कोळ्याने प्रभू रामचंद्रांचं चरित्र लिहिलं. ते श्री वाल्मिकी रामायण म्हणून विख्यात आहे. पहिली संहिता त्यांनी लिहिली, लक्षात ठेवा. नामदेवांनी वर्णन केलंय, कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आदी, बोलिला वाल्मिक तैसेचे करीन, वर्तोन दावीन नामा म्हणे. म्हणजे त्यांची कीर्ती इतकी दिगंत झाली की प्रभू रामचंद्रांचं अवतरण होण्यापूर्वी वाल्मिकी ऋषीने ही संहिता लिहिली. याचा अर्थ प्रभू रामचंद्रांची आचारसंहिता लिहिणारे वाल्मिकी ऋषी झाले. हा दृष्टांत खूप मोठा आहे, मी तो संक्षेपानं सांगितला. एक वाटमार करणारा, वाटपाडा कोळीको, चोऱ्या करणारा, लांड्याला बाडा करणारा हा वाला कोळी भगवन नामाने उद्धरून गेला. याचा अर्थ भगवंताने त्याचा अंगीकार केला तर त्याची योग्यता एवढी वाढली की त्यांनी स्वतः भगवंताचं चरित्र लिहिलं. आजसुद्धा वाल्मिकी रामायण ही पहिली संहिता मानली जाते. त्याच्यानंतर अनेक विद्वानांनी प्रभू रामचंद्रांचं चरित्र गायलं. अगदी गोस्वामी तुलसीदासजींपासून ते आजवर गदी माडगुळकरांपर्यंत सर्वांनी प्रभू रामचंद्रांचं चरित्र गायलं, लिहिलं. पण हे करणारा वाल्या कोळी हा पहिला महापुरुष आहे. मी हे सगळं चरित्र आपल्यापाशी कथन केलं याचं कारण की तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. तो अभंग आपल्याला सांगतो आहे की अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्य तेही तेणे वंद्य केले. तो एखादा निंद्य असेल तरी तो वंद्य होतो, तो पूजनीय होतो, असा या संपूर्ण अभंगाचा अर्थ आहे. याच्या पुढचंही चिंतन आपण पाहणार आहोत. पुढील भागात त्याचं चिंतन पाहूया. आत्ता झालेली सेवा श्री भगवंताच्या चरणी, साधुसंतांच्या चरणी आणि सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.